मित्रांनो, 25व्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटी नंबर 25 मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इयत्ता 8वीच्या ब्रिज कोर्स बुकमधील ॲक्टिव्हिटी नंबर 25 आज आपण पाहणार आहोत. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो, आस्क अँड रिस्पॉन्स टू क्वेश्चन्स बेस्ड ऑन टेक्स्ट फ्रॉम बुक्स ऑर अदर रिसोर्सेस अँड आउट ऑफ क्युरिओसिटी. रीड्स टेक्च्युअल नॉन टेक्च्युअल मटेरियल्स इन इंग्लिश विथ कॉम्प्रेन्शन. मित्रांनो, या ठिकाणी जे काही मटेरियल दिलेलं असेल, टेक्च्युअल असेल किंवा नॉन टेक्च्युअल असेल, तर ते आपण कॉम्प्रेन्शनसाठी काळजीपूर्वक वाचायचं आहे. अशा प्रकारची लर्निंग आउटकम या ठिकाणी दिलेली. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत शिक्षक, पालक आणि सुलभकांसाठी. टीचर पॅरेंट्स गिव्स ऑपॉर्च्युनिटी टू स्टुडंट टू रीड गिवन पॅसेज. शिक्षक किंवा पालक हे विद्यार्थ्याला दिलेला परिच्छेद वाचण्यासाठी संधी देतील. लिसन टू देअर प्रोनाउन्सिएशन्स केअरफुली. त्यांचे जे काही उच्चार असतील ते काळजीपूर्वक ऐकतील. गाईड ओनली व्हेअर एव्हर नेसेसरी. जिथे गरज असेल तिथेच त्यांना मदत करतील. अरेंज पेअर ग्रुप डिस्कशन ऑन व्होकॅब्युलरी. त्या ठिकाणी जोडीने किंवा गटाने व्होकॅब्युलरीवर डिस्कशनसाठी त्यांना तयार करतील. मेक शुअर दॅट ऑल स्टुडंट्स नो न्यू वर्ड्स इन गिवन पॅसेज. आणि प्रत्येक नवीन शब्द प्रत्येक विद्यार्थ्याला तो माहीत आहे की नाही याची देखील खात्री करतील. आस्क ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स ऑन गिवन पॅसेज. त्या दिलेल्या परिच्छेदावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सुद्धा विचारतील. चेक स्टुडंट्स आन्सर विथ युअर आन्सर शीट. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरं पडताळून पाहतील. कलेक्ट टेक अवे पॉईंट्स. मोटिवेट देम टू रीड अनसीन पॅसेजेस. जे काही नवीन मुद्दे असतील ते कलेक्ट करतील आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करतील अनसीन पॅसेज वाचण्यासाठी. यूज फॉलोइंग एरर करेक्शन कोड्स. खालील एरर करेक्शन कोडचा उपयोग त्यांनी करायला सांगितला आहे. यूज दिस कोड्स टू इंडिकेट रादर दॅन करेक्ट एरर्स ऑन युअर स्टुडंट्स वर्क. या कोडचा उपयोग करून त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचं जे काही काम असेल ते चेक करायचं. मेक शुअर द स्टुडंट्स हॅव अ कॉपी अँड आस्क देम टू ट्राय टू करेक्ट देअर ओन मिस्टेक्स. आणि विद्यार्थ्याला सुद्धा हे आपण कॉपी करायला सांगू शकतो आणि त्याच्या स्वतःच्या ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करण्यासाठी त्याला संधी देऊ शकतो. एरर कोड्स या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, SP मीन्स रॉंग स्पेलिंग. WO म्हणजे रॉंग वर्ड ऑर्डर. VF मीन्स रॉंग फॉर्म ऑफ वर्ब. WF मीन्स रॉंग फॉर्म ऑफ वर्ड. PR मीन्स रॉंग प्रेपोजिशन. WW मीन्स रॉंग वर्ड. C मीन्स रॉंग कॉलोकेशन. A मीन्स आर्टिकल एरर. एक तिरकस रेषा दिलेली आहे, मिसिंग वर्ड. डबल तिरकस लाईन दिलेली. स्टार्ट न्यू पॅरेग्राफ हिअर. क्वेश्चन मार्क मीनिंग ऑर हँडरायटिंग अनक्लिअर. आणि दोन उद्गारक चिन्ह या ठिकाणी दिले. यू शुड नो व्हॉट्स रॉंग हिअर. तर अशा प्रकारचे हे एरर कोड आहेत, यांचा देखील त्यांनी उपयोग करायला सांगितला आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे. रीड द गिवन पॅसेज, डिस्कस इन पेअर ऑर ग्रुप्स. दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि जोडीने किंवा गटाने त्याच्यावर चर्चा करा. आन्सर ऑल द गिवन क्वेश्चन्स, मॅच द पेयर्स, फिल इन द ब्लँक्स, आस्क युअर डाऊट्स. जे काही विचारले गेलेले प्रश्न असतील त्यांची उत्तरं द्या. मॅच द पेयर्स जोडायला लावायचे असतील किंवा फिल इन द ब्लँक्स असतील किंवा आस्क युअर डाऊट्स किंवा तुमची काही शंका असतील ते विचारू शकता. तर अशा प्रकारची या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, रीड फॉलोइंग पॅसेज अँड चूज करेक्ट आन्सर्स. या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे, तो काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. गार्बेज इन गार्बेज आउट असं शीर्षक असलेला हा परिच्छेद आहे. या ठिकाणी एक इमेज आपल्या समोर आहे गार्बेजच्या संदर्भात. यस, गार्बेज इन गार्बेज आउट अशा प्रकारचा टायटल असलेला हा परिच्छेद आहे. आणि आता या पॅसेजवर आपल्याला या ठिकाणी पॅसेज काळजीपूर्वक वाचून त्याच्यावर विचारलेल्या कृती आपल्याला करायच्या आहेत. गार्बेज इज अ ग्रेट एन्व्हायरमेंट हॅझार्ड. मित्रांनो, कचरा जो आहे तो पर्यावरणावर मोठा धोका निर्माण करू शकतो. इट कम्स फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. आणि वेगवेगळ्या सोर्सेसमधून तो येत असतो. यूज पेपर असतील, टिफिन पॅकिंग्स असतील, प्लॅस्टिक बॅग्स, आईस्क्रीम रॅपर्स असतील, बॉटल कॅप्स असतील, फॉलन लिव्ज फ्रॉम ट्रीज, झाडांची पानं पडतात ते असतील, अँड मेनी मोर किंवा खूप काही अधिक. गार्बेज मेक्स द प्रिमायसेस अगली. गार्बेजमुळे आपला जो परिसर असतो तो घाणेरडा होतो. अनकेम्प्ड अँड ब्रीड्स डिसीजेस. वेगवेगळ्या प्रकारचे रोग, प्रजनन रोग या ठिकाणी निर्माण होत असतात. अ लॉट ऑफ ट्रॅश दॅट इज थ्रोन अवे कंटेन मटेरियल दॅट कॅन बी रिसायकल्ड अँड रियूज सच ॲज पेपर. हे जे काही फेकलेलं मटेरियल असतं तर त्या मटेरियलचा आपण रिसायकल करून रियूज करून त्याचा पुनर्वापर करू शकतो. सच ॲज पेपर,
मेटल अँड ग्लास, मग त्याच्यामध्ये पेपर असतील, मेटल असेल किंवा ग्लास असेल, याचा आपण रियूज करू शकतो. अँड कॅन बी सेंड टू द नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर, जवळपास असलेल्या रिसायकलिंग सेंटरमध्ये आपण या वस्तू पाठवू शकतो. ऑर डिस्पोज ऑफ द जंक डीलर, किंवा एखादा जंक डीलर असेल त्याच्याकडे आपण पाठवू शकतो. इट ऑल्सो कंटेन्स ऑर्गॅनिक मॅटर सच ॲज लीव्स विच कॅन एनरिच सॉईल फर्टिलिटी. आणि या ठिकाणी मित्रांनो जर झाडाची पानं असतील तर ते या ठिकाणी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ते मदत करतील. अ कंपोस्ट पीट कॅन बी मेड ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन, ज्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी एक कंपोस्ट खड्डा आपण तयार करू शकतो. व्हेअर द लिव्स कॅन बी प्लेस्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल, ज्या ठिकाणी आपण ती पानं टाकू शकतो, मातीचे लेयर्स. अँड ओकेजनल स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर, अधूनमधून पाणी शिंपडू शकतो त्या ठिकाणी. अँड दिस वूड हेल्प डिकम्पोजिशन टू मेक व्हॅल्युएबल फर्टिलायझर, आणि याच्यातून एक मौल्यवान असं खत त्या ठिकाणी आपल्याला तयार होऊ शकतं, मिळू शकतं. दिस वूड ऑल्सो प्रिव्हेंट पोल्युशन, याच्यामुळे पोल्युशन प्रिव्हेंट होऊ शकतं, प्रतिबंध त्याला येऊ शकतो. दॅट इज युजली कॉज बाय बर्निंग सच ऑर्गॅनिक वेस्ट, जे अशा प्रकारचं जाळलेलं जे काही असेल ऑर्गॅनिक वेस्ट, सेंद्रिय जो काही कचरा आहे तो जर जाळला त्याच्यामुळे होणारं प्रदूषणसुद्धा आपण या ठिकाणी थांबवू शकतो. या परीक्षेवर आधारित एक प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, गार्बेज ओरिजिनेट्स फ्रॉम. गार्बेज आपल्याला कचरा नेमका कुठून निर्माण होत असतो, तर त्यांनी पर्याय दिलेले आहेत 4, A, B, C आणि D. ए पर्याय दिला यूज पेपर, टिफिन, पॅकिंग्स, प्लॅस्टिक बॅग्स अँड फॉलन लिव्स फ्रॉम ट्रीज. बी दिला आहे लेफ्टओव्हर्स ऑफ फूड. सी दिलेला आहे फॉलन ब्रँचेस फ्रॉम ट्रीज. अँड डी बिल्डिंग मटेरियल्स. तर या ठिकाणी गार्बेज ओरिजिनेट्स फ्रॉम ए ऑप्शन जो आहे मित्रांनो, यूज पेपर, टिफिन, पॅकिंग्स, प्लॅस्टिक बॅग्स अँड फॉलन लिव्स फ्रॉम ट्रीज. आता आपण जस्ट परिच्छेदमध्ये वाचलं, त्याचे परिच्छेद जर काळजीपूर्वक आपण समजून घेतला असेल तर त्याचं उत्तर आपल्याला सहज या ठिकाणी देता येईल, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 2 दिला आहे गार्बेज कॅन क्रिएट हॅवॉक टू द मॅनकाइंड बाय. गार्बेज नेमकं कशा प्रकारचे मनुष्यासाठी कोणत्या प्रकारची गंभीर समस्या निर्माण करू शकतो, तर स्प्रेडिंग फोल स्मेल. बी दिला आहे स्लोविंग आवर व्हेकल्स ऑन द रोड. स्प्रेडिंग सेव्हरल डिसीजेस अँड ऑल द अबो. तर मित्रांनो या ठिकाणी सी जो आहे स्प्रेडिंग सेव्हरल डिसीजेस, या गार्बेजमुळे अनेक प्रकारचे रोग पसरू शकतात, हा त्यासाठी पर्याय आपण देऊ शकतो. थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट हॅपन्स टू द डिस्पोज मटेरियल ॲट द रिसायकलिंग सेंटर. रिसायकलिंग सेंटरमध्ये त्या डिस्पोज केलेल्या मटेरियलच्या बाबतीत नेमकं काय होतं. ए, इट इज थ्रोन अवे. इट इज रिसायकल्ड फॉर रियूज, त्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्याचा पुन्हा रिसायकल केलं जातं. इट इज सोल्ड टू द रॅट पिकर्स अँड इट इज डम्प्ड इन टू द ग्राउंड. तर या ठिकाणी मित्रांनो बी जो मुद्दा आहे इट इज रिसायकल्ड फॉर रियूज, तर तो आपण या ठिकाणी समजू शकतो. देन नंबर 4, फॉलन लिव्स फ्रॉम ट्रीज आर युजफुल बिकॉज दे, जे पानं पडलेले असतात झाडाची तर ते खूप उपयोगी असतात, कारण सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ फ्युल वूड इन विलेज हाऊसहोल्ड्स, आपलं इंधनाचा प्रॉब्लेम समस्या ते सॉल्व्ह करू शकतात. एनरिच वॉटर क्वालिटी, पाण्याची गुणवत्ता ते समृद्ध करतात. एनरिच सॉईल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता ते वाढवतात. ब्युटिफुल लँडस्केप, आपली जी काही जमीन आहे ती सुंदर बनवतात. तर या चारहींपैकी या ठिकाणी आपण याचा ऑप्शन नंबर सी जो आहे एनरिच सॉईल फर्टिलिटी, तो आपण या परीक्षेच्या सहाय्याने सांगू शकतो. क्वेश्चन नंबर 5 आहे मित्रांनो विच ऑफ दिस इज करेक्ट विथ रेफरन्स टू अ कंपोजिट पीट. या ठिकाणी कंपोजिट पीटच्या संदर्भातला कोणता संदर्भ या ठिकाणी योग्य आहे, तर ए दिला आहे द रिफ्यूज इज प्लेस्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल विथ अन ओकेजनल स्प्रिंकलिंग ऑफ वॉटर, एक प्रोसेस त्यांनी दिलेली. दुसरा आहे बी इट कॉन्ट्रीब्युट्स टू द मॅन्युफॅक्चर ऑफ युजफुल फर्टिलायझर, जे काही उपयोगी असं खत तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचं योगदान असतं. सी इट प्रिव्हेंट्स पोल्युशन, प्रदूषण थांबवण्यासाठी. अँड ऑल द अबो, यस. तर या ठिकाणी मित्रांनो ए, बी आणि सी हे तीनही मुद्दे याच्यासाठी योग्य आहेत, म्हणून ऑल द अबो हा डी ऑप्शन आपण निवडू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बी मॅच द पेअर्स. या ठिकाणी या परिच्छेदावर आधारित त्यांनी 2 ग्रुप दिले आहेत ए आणि बी, त्यांच्या पेअर्स आपल्याला मॅच करायला सांगितले. आय थिंक इट इज सिमिलर वर्ड्स या ठिकाणी समानार्थी शब्द दिले आहेत, गार्बेज, प्रिमाइसेस, अगली, रिसायकल अँड हजार्ड. तर त्यांच्यासाठी आता बी मधून आपल्याला पेअर जोडायचे आहेत मित्रांनो. गार्बेज म्हणजे कचरा, आणि याच्यासाठी आपण यस बी वेस्ट हा पर्याय जोडू शकतो. देन नंबर 3 प्रिमाइसेस म्हणजे आवार किंवा आपला आजूबाजूचा परिसर, त्यासाठी प्लेस, ठिकाण, यस. देन नंबर 3 अगली, कुरूप म्हणजे अनलवली.
रिसायकल. रिसायकल मीन्स रिप्रोसेस. येस, ऑप्शन नंबर सी. अँड देन हजर्ड, धोका, डेंजरस. येस, डी. तर अशा प्रकारे आपण यांच्या पेअर्स जोडू शकतो. देन क्वेश्चन नंबर सी प्रश्न दिला मित्रांनो. फाइंड आउट 3 आर विथ द हेल्प ऑफ पॅसेज युअर फ्रेंड अँड टीचर. या ठिकाणी 3 आर त्यांनी पॅसेजच्या मदतीने शोधायला सांगितलं मित्रांनो. आणि पॅसेजमध्ये आपण जे 3 आर्स पाहिले ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. तर ते 3 आर्स आपण याच्यामध्ये लिहू शकतो. यस, या ठिकाणी लिहिण्यासाठी सुद्धा जागा दिली त्यांनी. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. देन नेक्स्ट डी क्वेश्चन आहे. रीड गिवन सेंटेन्सेस, अरेंज देअर सिक्वेन्स करेक्टली. या ठिकाणी एक रिसायकलिंग ऑफ पेपर याचे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत. 7 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते आपल्याला त्यांनी रिअरेंज करायला सांगितले करेक्टली. योग्य पद्धतीने त्यांचा क्रम लावायला सांगितला आहे. त्याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स दिलं आहे लेट एक्सेस वॉटर ड्रेन ऑफ. सेकंड दिलं आहे रिमूव्ह द शीट अँड कीप इट अंडर द सन फॉर ड्राईंग. थर्ड वन मेक अ वेट paste of this paper by pounding it. Number 4 soak the remaining water with the cloth. Number 5 submerge small pieces of paper in water. Number 6 spread the paste uniformly on a wire mesh frame. Number 7 your recycled paper. तर अशा प्रकारचं पेपर पुन्हा तयार करण्याची एक प्रोसेस या ठिकाणी दिलेली मित्रांनो. आणि त्याचा आता आपल्याला क्रम लावायचा आहे. 7 वाक्य त्यांनी जंबल सेंटेन्सेस दिलेली आहेत. आता ही आपल्याला पुन्हा क्रमाने या ठिकाणी अरेंज करायचे, सिक्वेन्सने ते अरेंज करायचे. आणि या सिक्वेन्स लावत असताना रिसायकलिंग ऑफ पेपर या टायटल खाली आपण 1 नंबरला घेऊ शकतो. सबमर्ज स्मॉल पीसेस ऑफ पेपर इन वॉटर. यस, ते जे काही कागदाचे तुकडे असतील ते आपण पाण्यामध्ये मिसळणार आहोत. देन नंबर 2 दुसरं जे आहे मित्रांनो. यस, मेक अ वेट पेस्ट ऑफ धिस पेपर बाय पाउंडिंग इट. त्याची एक वेट पेस्ट आपण तयार करणार आहोत. देन नंबर 3 तिसरं जे सेंटेन्स आहे स्प्रेड द पेस्ट. यस, स्प्रेड द पेस्ट युनिफॉर्मली ऑन अ वायर मेश फ्रेम. त्या पद्धतीने त्याला आपण त्या फ्रेमवर स्प्रेड करणार आहोत. देन नंबर 4 लेट एक्सेस वॉटर ड्रेन ऑफ. देन नंबर 5 आपण त्यानंतर घेणार आहोत सोक द रिमेनिंग वॉटर विथ द क्लॉथ. जे काही उरलेलं पाणी असेल ते आपण कपड्याच्या साहाय्याने ते सोक करून घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर नंबर 6 जे रिमूव्ह द शीट. यस, रिमूव्ह द शीट अँड कीप इट अंडर द सन फॉर ड्राईंग. आणि लास्ट नंबर 7 युअर रिसायकल्ड पेपर. या ठिकाणी पुन्हा पेपर तुमचा तयार. अशा पद्धतीने आपण हे जे सेंटेन्सेस आहेत ते या ठिकाणी क्रमाने लावू शकतो. देन क्वेश्चन ई दिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्स गिवन इन द ब्रॅकेट्स. मेजर्स टू मिनिमाइज द यूज ऑफ प्लॅस्टिकचा वापर या संदर्भातलं त्यांनी दिलेलं आहे. डोंट पुट, इफ पॉसिबल, यूज, नेवर, डोंट, मेक फ्रेंड्स आणि रियूज. अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. आणि 7 सेंटेन्सेस आहेत. या ठिकाणी योग्य वाक्याच्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द वापरायचे आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो पहिलं जे सेंटेन्स आहे डॅश डॅश प्लॅस्टिक बॅग्स वेन एव्हर पॉसिबल. तर या ठिकाणी आपण रियूज हा शब्द वापरू शकतो. रियूज प्लॅस्टिक बॅग्स वेन एव्हर पॉसिबल. येस, अशा पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो. देन नंबर 2 डॅश डॅश यूज प्लॅस्टिक बॅग्स फॉर स्ट्रॉंग इटेबल्स. डोंट यूज प्लॅस्टिक बॅग्स फॉर स्टोरिंग इटेबल्स. जे काही खाद्यवस्तू असतील ते स्टोअर करण्यासाठी प्लॅस्टिक बॅगचा उपयोग करू नका. नंबर 3 डॅश डॅश अ क्लॉथ बॅग ऑर ज्यूट बॅग ॲज अ रिप्लेसमेंट फॉर प्लॅस्टिक. यस, प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण क्लॉथ बॅग किंवा ज्यूट बॅग वापरू शकतो. तर या ठिकाणी नंबर 3 दिलेला आहे यूज अ क्लॉथ बॅग ऑर ज्यूट बॅग. त्याचा वापर करायला सांगितला आहे. यूज हा शब्द आपण वापरू शकतो. नंबर 4 मध्ये डॅश डॅश बर्न थिंग्स मेड ऑफ प्लॅस्टिक. यस, इफ पॉसिबल, जर तुम्हाला शक्य असेल तर प्लॅस्टिकच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्ही जाळून टाका. नंबर 5 आपण घेणार आहोत डोंट पुट, कन्वर्ट ऑल द किचन वेस्ट इंटू मॅन्युअर बाय वर्मी कंपोस्टिंग. अशा पद्धतीने या ठिकाणी डोंट हा शब्द वापरणार आहोत. नंबर 6 मध्ये आहे डोंट पुट. यस, नंबर 6 डोंट पुट गार्बेज इन प्लॅस्टिक बॅग्स अँड थ्रो इट अवे. अँड नंबर 7 मेक फ्रेंड्स, फॅमिली अँड कम्युनिटी मेंबर्स अवेअर ऑफ प्रॉपर गार्बेज डिस्पोजल प्रॅक्टिस. अशा पद्धतीने आपण या फिल इन द ब्लँक्स आपण कंप्लीट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. पुढचा जो प्रश्न आहे
सॉल्व ॲक्टिव्हिटी, डेमो ॲक्टिव्हिटी. यस, आता आपण जी उत्तरं या ठिकाणी पाहिली मित्रांनो, चेक केली, कंप्लीट केले, तर ते या ठिकाणी आपण चेक करून घेऊ शकता. प्रॅक्टिसमध्ये एक प्रश्न दिलेला आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक परिच्छेद दिलेला आहे, तो वाचायला सांगितला आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितले. प्लॅस्टिक इन अवर लिव्ज. यस, प्लॅस्टिक इन अवर लाईव्ज अशा प्रकारचे एक टायटल असलेला परिच्छेद आहे. नंबर 1, प्लॅस्टिक्स ऑन बर्निंग ऑर हिटिंग प्रोड्यूस टॉक्सिक गॅसेस अँड स्मोक. प्लॅस्टिकला जर आपण जाळलं किंवा त्याला उष्णता दिली तर त्यापासून टॉक्सिक गॅसेस निर्माण होतात, स्मोक तयार होतो. नंबर 2, प्लॅस्टिक वेस्ट लिटरिंग द रोड साइड्स कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲज दे चोक द ड्रेन्स. यस, प्लॅस्टिक जर रस्त्यावर पडलेलं असेल तर ते खूप घातक असतं, त्याच्यामुळे रोग प्रसार होऊ शकतो आणि त्याचबरोबर ते ड्रेन वगैरे चोक करू शकतात. तर अशा प्रकारे त्याचं आपल्याला सांगते. नंबर 3 आहे, प्लॅस्टिक्स डम्प इन वॉटर बॉडीज पोज अ थ्रेट टू ॲक्वॅटिक लाईफ. यस, जलचर जे काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी ते घातक ठरू शकतं. नंबर 4, प्लॅस्टिक प्रिव्हेंट द रेन वॉटर फ्रॉम सिपिंग इन टू द ग्राउंड. प्लॅस्टिक जे आहे ते पावसाचं पाणी ओढण्यासाठी अडचण निर्माण करू शकतं. नंबर 5, डम्पिंग ऑफ प्लॅस्टिक इन द ग्राउंड एफेक्ट्स द प्लांट्स ग्रोविंग इन द एरिया ॲज दे डू नॉट गेट इनफ वॉटर फ्रॉम द सॉईल. आणि याच्यामुळे काय होतं, प्लॅस्टिक जर असेल तर जे काही वनस्पती वाढतात, झाडं असतील तर त्यांच्या वाढ रोखण्याचं कामसुद्धा हे करत असतात. त्याच्यामुळे असे अनेक प्रकारचे इफेक्ट्स हे आपल्याला प्लॅस्टिक ते आपल्याला जाणवतात. याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स त्यांनी दिलेत. व्हॉट हॅपन्स वेन पीपल डम्प प्लॅस्टिक्स इन द ग्राउंड. मित्रांनो, जर प्लॅस्टिक ग्राउंडमध्ये डम्प केलं तर काय नेमकं घडेल, तर त्याचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो. डम्पिंग ऑफ प्लॅस्टिक्स. यस, या ठिकाणी आपण सांगू शकतो, डम्पिंग ऑफ प्लॅस्टिक्स इन द ग्राउंड अफेक्ट्स द प्लांट्स ग्रोविंग इन द एरिया ॲज दे डू नॉट गेट इनफ वॉटर फ्रॉम द सॉईल. अशा प्रकारे तिथूनच आपण त्याचं उत्तर शोधून लिहू शकतो. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन इफेक्ट ऑफ प्लॅस्टिक टू ॲक्वॅटिक लाईफ. प्लॅस्टिकच्या ॲक्वॅटिक लाईफवर, या जलचर जीवांवर त्याचा काय परिणाम होत असतो, तर ते आपण याच्या साहाय्याने लिहू शकतो. तिसऱ्या मुद्द्याच्या साहाय्याने, प्लॅस्टिक डम्प इन वॉटर बॉडीज पोजेस अ थ्रेट टू ॲक्वॅटिक लाईफ. अँड नंबर 3, व्हेन वी बर्न प्लॅस्टिक व्हॉट हॅपन्स. जेव्हा आपण प्लॅस्टिक जाळतो तेव्हा नेमकं काय घडतं, तर आफ्टर बर्निंग प्लॅस्टिक इट प्रोड्युसेस टॉक्सिक गॅसेस. या ठिकाणी आपण पाहिलं, यस, प्रोड्युसेस टॉक्सिक गॅसेस अँड स्मोक. त्याच्यामुळे अशा प्रकारचे टॉक्सिक गॅसेस आणि स्मोक तयार होऊ शकतो. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी दिलेली मित्रांनो, रेनफोर्समेंट. रीड द फॉलोइंग पॅसेज. व्हर्मी कॉम्पोस्टिंग एक टायटल असलेला एक परिच्छेद आहे, तो आपण वाचणार आहोत. द मेथड ऑफ प्रिपेरिंग कंपोस्ट विथ द हेल्प ऑफ रेड वॉर्म्स इज कॉल्ड व्हर्मी कॉम्पोस्टिंग. व्हर्मी कॉम्पोस्टिंग म्हणजे काय, ते त्यांनी या ठिकाणी दिलेली एक मेथड आहे कंपोस्ट खत तयार करण्याची. या ठिकाणी रेड वॉर्मच्या साह्याने, ज्याला आपण गांडूळ म्हणत असतो त्याच्या साह्याने, त्याला वर्मी कंपोस्टिंग म्हणतात. रेड वॉर्म्स डू नॉट हॅव टीथ. त्यांना दात नसतात. दे हॅव अ स्ट्रक्चर गिझार्ड विच हेल्प्स देम इन ग्राइंडिंग देअर फूड. अ रेड वॉर्म कॅन ईट फूड इक्वल टू इट्स ओन वेट. त्याच्या वजना एवढंच तो अन्न खात असतो. अँड आफ्टर 3-4 वीक्स लूज, आणि 3-4 आठवड्यांच्या नंतर सॉईल लाईक मटेरियल इज ऑब्झर्व विच इज द. त्या ठिकाणी मातीसारखं एक लूज असं लुसलुशीत अशी ती माती तयार होते. ऑब्झर्व विच इज द व्हर्मी कंपोस्ट. त्यालाच व्हर्मी कंपोस्ट असं म्हणतात, गांडूळ खत म्हणतो आपण त्याला. ड्राय इट इन द सन फॉर फ्यू अवर्स. काही तास त्याला जर उन्हामध्ये आपण वाढवलं. अँड नाव इट कॅन बी यूज इन फील्ड्स ऑर गार्डन. आणि त्याच्यानंतर मग त्याचं शेतामध्ये आणि बगीच्यामध्ये आपण उपयोग करू शकतो. याच्यावर आधारित एक प्रश्न दिला आहे, व्हॉट इज व्हर्मी कंपोस्टिंग. तर याचं उत्तर सुद्धा आपल्याला परिच्छेदच्या साहाय्याने देता येईल मित्रांनो. या ठिकाणी आपण पहिल्या जोडीवर पाहिलं, द मेथड ऑफ प्रिपेरिंग कंपोस्ट विथ द हेल्प ऑफ रेड वॉर्म्स इज कॉल्ड व्हर्मी कंपोस्टिंग, असं आपण देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, हाऊ रेड वॉर्म प्रिपेअर व्हर्मी कंपोस्ट. रेड वॉर्म व्हर्मी कंपोस्ट कसं तयार करतो ते सुद्धा आपण ती प्रोसेस या ठिकाणी पाहिली. रेड वॉर्म कॅन ईट फूड इक्वल टू इट्स ओन वेट. आफ्टर 3-4 वीक्स लूज सॉईल लाईक मटेरियल्स इज ऑब्झर्व विच इज द व्हर्मी कंपोस्ट. अशा पद्धतीने त्याचं सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो. इव्हॅल्युएशनमध्ये काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही प्रश्न दिलेत, त्यांची उत्तरं त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत, त्यांची उत्तरं आपण देऊ शकतो. जे आता ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पॅसेजेस पाहिले त्यांच्या साहाय्याने. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गार्बेज. गार्बेजचे सोर्सेस नेमके काय होते, तर ते सोर्सेस आपण या ठिकाणी सांगू शकतो, जे आपण सुरुवातीला पहिल्या पॅसेजमध्ये पाहिले. तर यूज पेपर, टिफिन, पॅकिंग्स, प्लॅस्टिक बॅग्स अँड फॉलन लिव्स फ्रॉम ट्रीज. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द साईड इफेक्ट्स ऑफ गार्बेज. गार्बेजचे साईड इफेक्ट काय होतात, तर त्याचा एक मोठा ड्रॉबॅक आपल्याला सांगते, स्प्रेडिंग सेव्हरल डिसीजेस. अनेक रोग तो पसरू शकतो.
देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट आर 3 R's? 3 R's, 3 R कोणते होते? तर त्या ठिकाणी रिप्रोड्यूस, रिसायकल आणि रियूज हे 3 R's आपण सांगू शकतो. देन नंबर 4, राईट 2 नेम्स ऑफ ऑर्गॅनिक गार्बेज. ऑर्गॅनिक गार्बेजचे त्यांनी नावं विचारलेत मित्रांनो, जशी झाडाची पानं हे ऑर्गॅनिक याच्यामध्ये गार्बेजमध्ये येऊ शकतात. लीव्ज ऑफ द ट्रीज, येस, ब्रँचेस अँड लीव्ज म्हणू शकतो. पण नंबर 5, हू हेल्प्स अस टू कंपोस्ट ऑर्गॅनिक लीव्ज इन व्हर्मिन कंपोस्ट. पानांचं व्हर्मिन कंपोस्टमध्ये, गांडूळ खतामध्ये निर्मिती करण्यासाठी कोण आपल्याला मदत करत असतं? तर रेड वॉर्म्स. आपण त्याचं उत्तर सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ वॉर्म्स हेल्प अस टू प्रोटेक्ट फ्रॉम पोल्युशन. हे जे वॉर्म्स आहेत ते प्रदूषणापासून संरक्षण आपलं कशा पद्धतीने करतात? तर त्याचं उत्तर देखील आपण आता जो जस्ट शेवटचा परिच्छेद पाहिला त्याच्या सहाय्याने आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. का ते कंपोस्ट खत आहे, त्या ठिकाणी खत निर्मिती करत असताना त्या गार्बेजची, तर त्यामुळे पोल्युशन थांबवण्याचं काम ते करतं. त्या ठिकाणी ते आपण उत्तर त्यामध्ये ॲड करू शकतो, सांगू शकतो. नंबर 7, रिसायकलिंग सेंटर वर्क्स. रिसायकलिंग सेंटर कशा प्रकारे काम करतं ते आपण या ठिकाणी सांगू शकतो. का इट विल हेल्प a lot of trash that is thrown away contain material that can be recycled and reused, such as paper, metals and glass, which can be sent to the nearest recycling center or disposed of the junk dealer. अशा पद्धतीने आपण त्याच्या कामाबद्दल पण सांगू शकतो. दीक्षा व्हिडिओ ही कंटेंट QR कोड या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. स्मॉल टेस्ट ऑन गार्बेजवर एक लहान टेस्ट दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक केल्यावर तुम्ही सॉल्व करू शकता. नंबर 2, रिसायकलिंग ऑफ हँडमेड पेपर. हँडमेड पेपरचं रिसायकलिंग कसं करायचं ते पण या ठिकाणी लिंकच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. व्हर्मी कंपोस्टिंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या दीक्षा ॲपमध्ये. या लिंकला क्लिक केल्यावर आपल्याला ती लक्षात येईल. याच्या मदतीने आपण ही ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे समजू शकतो. देन लास्ट पॉईंट, माय टेक अवे टुडे आय लर्न गार्बेज इन गार्बेज आउट. गार्बेज कशा पद्धतीने निर्माण होतो आणि तो कशा पद्धतीने आपण त्याचा या ठिकाणी त्याला कशा पद्धतीने आउट पण करू शकतो. तर ह्या गोष्टी आजच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आज आपल्याला ब्रिज कोर्सच्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्स अ लॉट.